ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द फिनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. ग्रॅव्हिटेशनचा फिनॉमिना हा सर आयझॅक न्यूटनने डिस्कवर्ड केला. ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग ॲन ॲपल फॉल फ्रॉम ए ट्री ऑन ए ग्राउंड. जेव्हा ट्रीवरून ॲपल खाली पडले तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिस्कवर केला बाय सर आयझॅक न्यूटनने. त्याच्या स्टोरी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डिस्कवर होण्यामागची स्टोरी अशी आहे की ॲपल हा झाडावरून व्हर्टिकली डाऊनवर्ड या डायरेक्शनमध्ये ग्राउंडवर पडला. तर तो व्हर्टिकली डाऊनवर्डच का पडला? सर आयझॅक न्यूटनला क्वेश्चन पडला की हा एक अँगल बनून का नाही पडला, की ॲपल एक अँगल बनून का नाही पडला, तो हवेमध्ये हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये का फ्लाय नाही झाला, असे क्वेश्चन सर आयझॅक न्यूटनला ड्युरिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डिस्कवरी होती तेव्हा त्यांना क्वेश्चन अराईज झाले की बाबा अर्थकडे अशी काहीतरी एक प्रॉपर्टी आहे की किंवा अर्थकडे एक काही असं प्रॉपर्टी आहे की ती सेंटरकडे ॲपलला खेचत आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेंटरकडे खेचत आहे. कोणाला? ॲपलला. व्हर्टिकली डायरेक्शनमध्ये सेंटरकडे खेचत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणाला? ॲपलला. सर आयझॅक न्यूटनला असा क्वेश्चन अराईज झाला. तेव्हा त्यानंतर काय झालं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक प्रकारचा युनिव्हर्सल फोर्स आहे. युनिव्हर्सल फोर्स म्हणजे युनिव्हर्समधल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये जो लागणारा फोर्स असतो त्या फोर्सला आपण युनिव्हर्सल फोर्स असं म्हणतो. द फोर्स ॲक्ट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑन दी अर्थ बट अल्सो एनी टू ऑब्जेक्ट इन दी युनिव्हर्स. अर्थवरच्या कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा लागतो. त्याचप्रमाणे युनिव्हर्समधल्या दोन ऑब्जेक्टमध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा लागतो. सपोज एक एक्झाम्पल घेतलेलं आहे इथे की हा अर्थ आहे आणि हा मून आहे, यांच्या दोघांमध्ये सुद्धा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो बाय डिस्टन्स डी. आता त्यानंतर आपण पाहू फोर्स आणि मोशन. फोर्स काय आहे आणि मोशन काय आहे हा छोटासा सब टॉपिक आपल्या स्टँडर्डच्या पार्ट 1 बुकमध्ये दिलेला आहे. फर्स्ट टॉपिक ग्रॅव्हिटेशनमध्ये. फोर्स म्हणजे काय? वेन यू पुल अँड पुश सम ऑब्जेक्ट यू विल एक्झर्ट अ फोर्स ऑन इट. जेव्हा आपण एखाद्या वस्तूला पुश करतो किंवा पुल करतो तेव्हा आपल्याला एक फोर्स एक्झर्ट होतो. त्या फोर्सला आपण काय म्हणतो? पुल किंवा पुश करतो त्याला काय आपल्याला एक फोर्स काय होतो? एक्झर्ट होतो. मॅथमॅटिकली रिप्रेझेंटेशन आपण फोर्सचं काय केलेलं आहे की F = ma. फोर्स = मास इंटू ॲक्सिलरेशन. फोर्स = मास इंटू ॲक्सिलरेशन. फोर्सचं जे SI युनिट आहे ते काय आहे? न्यूटन. फोर्सचं SI युनिट काय आहे? न्यूटन. आपण न्यूटन यांनी फोर्सला SI युनिट दर्शवतो. जेव्हा आपण एखाद्या वस्तूला फोर्स लावतो, सपोज ते 10 न्यूटनचं आहे, तेव्हा ते काय करते की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर काय होतो? पोझिशन काय करते? चेंज करते. ऑब्जेक्ट चेंज करते. कशामुळे चेंज केली? त्या फोर्समुळं. काय केली? 10 न्यूटनच्या फोर्समुळे आपण काय केली? चेंज केली? पोझिशन. कोणी चेंज केली? एका ऑब्जेक्टने. कशामुळे केली? कारण आपण फोर्स लावला. फोर्स समजला असेल तुम्हाला. त्यानंतर आपण बघू मोशन काय आहे? इफ अ बॉडी चेंजेस इट्स पोझिशन विथ टाईम इट सेट टू बी मूव्हिंग. एखादी गोष्ट मूव्हिंग आहे आपण कधी म्हणतो? जेव्हा त्यावर एक्सटर्नल फोर्स लागला तेव्हा तो काय होती? ऑब्जेक्ट मोशनमध्ये येते. आणि रेस्टमध्ये कधी असते? इफ अ बॉडी डज नॉट चेंज इट्स पोझिशन. जेव्हा एखाद्या बॉडीने पोझिशन चेंज नाही केली तेव्हा आपण काय म्हणतो? की बॉडी ही रेस्टमध्ये आहे. कशामध्ये आहे? बॉडी रेस्टमध्ये आहे. तर एक खाली डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पाहू की सपोज ही एक ऑब्जेक्ट आहे. ए या पॉईंटवर आहे. ए या पॉईंटवरून बी या पॉईंटवर जाण्यासाठी तिने ए पासून बी पर्यंत डिस्टन्स काय केलं? ट्रॅव्हल केलं. जे काही शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं फ्रॉम ए टू बी त्याला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट म्हणतो. आणि ए पासून जे बी पर्यंत जे टोटल लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टने ए पासून बी पर्यंत कम्प्लीटरित्या जे काही टोटल लेंथ आहे ते पाथ
टोटल लेंथचा जे पाथ असतो त्याला आपण काय म्हणतो, डिस्टन्स म्हणतो. डिस्टन्सला आपण एसनी किंवा डिनोट करतो. त्यानंतर काय की सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स काय असतो ते आपण बघणार आहोत. द movement of an object along a circular path with constant speed. एखाद्या ऑब्जेक्टची मोशन ही सर्क्युलर डायरेक्शनमध्ये, सर्क्युलर पाथमध्ये विथ कॉन्स्टंट स्पीड. ऑब्जेक्ट कंटिन्युअसली चेंजेस डायरेक्शन विथ एक्सपिरियन्स कंटिन्युअस ॲक्सलरेशन रिक्वायर्ड्स इनवर्ड पुलिंग फोर्स. त्याला आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन असं म्हणतो. किंवा आपण म्हणतो की एखादी बॉडी ही सर्क्युलर मोशन करीत आहे. सपोज ही डायग्राम आहे, यामध्ये हा काय एक ऑब्जेक्ट आहे, यामध्ये सेंटर पुलिंग फोर्स त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर हा सेंट्रिपिटल फोर्स लागतो विथ वेलॉसिटी व्ही, हा या ठिकाणी सुद्धा वेलॉसिटी व्ही आणि सेंट्रिपिटल फोर्स वेलॉसिटी व्ही विथ सेंट्रिपिटल फोर्स, हा वेलॉसिटी व्ही विथ सेंट्रिपिटल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्स जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर लागतो आणि ते पूर्णपणे सर्कलमध्ये जेव्हा पाथ फॉलो केली त्याला आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन ही डिपेंड आहे कोणावर, सेंट्रिपिटल फोर्सवर. सर्क्युलर मोशन ही डिपेंड आहे सेंट्रिपिटल फोर्सवर. म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल विथ ए कॉन्स्टंट स्पीड, म्हणजे त्याची स्पीड ही व्हॅरिएबल नसावं. जर स्पीड हा व्हॅरिएबल असली तर सर्क्युलर मोशन नाही का दोन टाईपमध्ये आपण काय केली, डिवाइड केले, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे त्यामध्ये स्पीड इज परफेक्टली कॉन्स्टंट, म्हणजे स्पीड ही टाईम जसा जसा टाईम पास होतो तशी तशी स्पीड ही चेंज होती का, नाही. यामध्ये काय होते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड ही कॉन्स्टंट राहते, परफेक्टली कॉन्स्टंट, म्हणजे चेंज होत नाही. आणि डायरेक्शनसुद्धा काय होत नाही, चेंजेस. आणि डायरेक्शन तर कंटिन्युअसली चेंजेस असते, कारण फक्त आणि फक्त जी स्पीड असते ती युनिफॉर्मली पाथ काय करते, सर्क्युलर मोशनचा कॉन्स्टंट स्पीडनं फॉलो करते. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय होते, ऑब्जेक्ट इन सर्क्युलर पाथ, ही ऑब्जेक्ट ही सर्क्युलर पाथमध्ये असते, मात्र नाही का स्पीड काय असते त्याची, व्हॅरिएबल. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट ही कंटिन्युअसली सर्क्युलर मोशनमध्ये असते, पण या ठिकाणी गेली तर सपोज ही 5 किलोमीटर प्रति आवरनं रन करत आहे, तर इथे ही काय करणार, 3 किलोमीटर प्रति आवरनं काय करणार, रन करणार. म्हणजे याची व्हॅरिएबल स्पीड आहे, बट ही फॉलो करते, काय फॉलो करते, सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथ फॉलो करते, बट जी काही स्पीड आहे ती व्हॅरिएबल आहे. मग आपण पाहिलं की सर्क्युलर मोशन चे दोन टाईप आहेत, कोणते कोणते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे कशाच्या बेसिसवर आहेत, जेव्हा जर स्पीड ही परफेक्टली कॉन्स्टंट असली तर आपण तिला काय म्हणतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. स्पीड ही व्हॅरिएबल असली आणि डायरेक्शन तर त्याची काय आहे, व्हॅरिएबल, म्हणजे चेंजेस आहे. प्रत्येक पॉईंटला डायरेक्शन काय आहे, टेंजेन्शियल आहे, कोणाच्या, विथ रिस्पेक्ट टू सर्क्युलर पाथ. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आता ही बघा डायग्राम काय दिलेली, की ही एक सर्कल आहे, म्हणजे सर्क्युलर पाथ आहे. यामध्ये ही एक ते एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे एखादा आपण ऑब्जेक्ट सपोज करू, याची वेलॉसिटी काय आहे, फी, म्हणजे ही टँजेन्शियल वेलॉसिटी आहे त्या ऑब्जेक्टची. कोणती वेलॉसिटी आहे, टँजेन्शियल वेलॉसिटी. प्रत्येक पॉईंटला ही वेलॉसिटी एका ऑब्जेक्टवर लागलेली टँजेन्शियल वेलॉसिटी विथ ए सेंटर डायरेक्टेड फोर्स कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. आपण त्याला काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. त्याचा फॉर्म्युला काय, एफ इक्वल्स टू एफ सी इज इक्वल्स टू मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर डिवायडेड बाय आर, म्हणजे एफ इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर, हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. त्याची आपण वेलॉसिटीला काय, अँग्युलर वेलॉसिटी दॅट इज ओमेगा डी थिटा अपॉन डी टी, हा अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला मी समजला असेल सर्क्युलर मोशन म्हणजे काय. सर्क्युलर मोशनमध्ये आपण बघले की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे दोन टाईप कोणाचे बघले, सर्क्युलर मोशनचे. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, सेंट्रिपिटल फोर्स. आता बघा सेंट्रिपिटल फोर्स आपण बघले, सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी एखाद्या ऑब्जेक्टला कंप्लीट सर्क्युलर मोशन जर फॉलो करायची असेल तर त्यामागचं काय कारण होतं, की हा सेंटर डायरेक्टेड फोर्स, त्याला आपण काय म्हणलं होतं, सेंट्रिपिटल फोर्स. तो कंटिन्युअसली ऑब्जेक्टवर सर्क्युलर पाथ करीत असताना तो काय करत होता, लागत होता. कोणावर लागत होता, ऑब्जेक्टवर. त्यामुळं एखादी ऑब्जेक्ट काय करत होती,
सर्क्युलर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर पाथमध्ये एक सर्क्युलर पाथ काय करत होती, डायरेक्शन फॉलो करत होती. तर आपण सेंट्रिपिटल फोर्स पाहणार आहोत. तर सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, डेफिनेशन त्याची, द फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, द फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल, एखाद्या सर्कलवर एक ऑब्जेक्ट कंटिन्युअसली त्यावर काय फोर्स ॲक्ट आहे आणि इट्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ दी सर्कल, दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे तुम्हाला समजलं का नाही, मला समजलं का नाही, जाऊ दे, आपण काय करू, एकदा डबल बघू. अ फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ दी सर्कल, दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे हा एक काय ऑब्जेक्ट आहे, त्याची वेलॉसिटी फी आहे आणि त्याला फोर्स हा सेंटरकडे काय डायरेक्टेड आहे, सेंटर डायरेक्टेड फोर्स, त्याला आपण काय म्हणलेलं आहे, सेंट्रिपिटल फोर्स. त्याचा फॉर्म्युला काय, एम फी स्क्वेअर बाय आर, एम फी स्क्वेअर बाय आर. त्याची वेलॉसिटी कशी असते, टँजेन्शियल. कशी वेलॉसिटी कशी असते, टँजेन्शियल. हा फोर्स कशा टाईपचा आहे, सेंटर सिकिंग फोर्स. म्हणजे ऑलवेज हा फोर्स कुठं लागलेला आहे, सेंटरकडे. कोणाच्या सेंटरकडे लागलेला आहे, एका सर्क्युलर पाथच्या सेंटरकडे ऑलवेज लागलेला आहे. त्यामुळे याला आपण काय म्हणतो, इट इज अ सेंटर सिकिंग फोर्स. काय म्हणलेलं आहे याला आपण, सेंटर सिकिंग फोर्स. काय म्हणलेलं आहे आपण त्याला, सेंटर सिकिंग फोर्स. तर तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन माहीत म्हणजे कळाली असेल. तर त्यानंतर आपण काय बघू की जे महाराष्ट्र म्हणजे 10th स्टँडर्डचं सायन्सचं बुक आहे पार्ट 1चं, त्यामध्ये ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये सेंट्रिपिटल फोर्सला जी थेरी दिलेली आहे त्यामध्ये मी काय केले की त्याला समजण्यासाठी केस 1 आणि केस 2 गृहीत धरलेले. बघा केस 1मध्ये काय होते की जेव्हा आपण एक स्टोन, दगड हा एका स्ट्रिंगला टाय केला, एका एंडला आपण स्टोन काय केला, टाय केला, एका एंडला आपण स्टोन काय केला, टाय केला आणि दुसरा एंड आपला हातामध्ये ठेवला, कोणाचा, स्ट्रिंगचा. तर काय होते बघा, जेव्हा तो आपण सर्क्युलर पाथमध्ये फिरवला, जेव्हा ती स्ट्रिंग होल्ड आहे म्हणजे आपल्या हातामध्ये आहे, तेव्हा त्याला आपण काय केलं, सर्क्युलर पाथमध्ये फिरवलं आणि अदर एंड कुठं आहे, आपल्या हँडमध्ये म्हणजे हातामध्ये आहे. तर काय होते, ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग दी स्ट्रिंग, जितका वेळ आपण आपल्या हातामध्ये ती स्ट्रिंग काय केली, ठेवली, तर काय होते, आपल्याला एक इनवर्ड पुलिंग फोर्स काय होतो, इनवर्ड पुलिंग काय होतो, फोर्स लागतो. त्याला आपण काय म्हणलेलं आहे, सेंट्रिपिटल फोर्स. कोणावर लागलेला आहे तो, स्टोनवर. टुवर्ड्स अस म्हणजे त्याची डायरेक्शन कशी आहे, टुवर्ड्स दी सेंटर. कशी आहे त्याची डायरेक्शन, टुवर्ड्स दी सेंटर, दॅट इज टुवर्ड्स दी सेंटर. ही काय त्याची डायरेक्शन आहे, कोणाची, सेंट्रिपिटल फोर्सची, टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी सर्कल. कोणाच्या, सर्कलच्या. म्हणजे सर्क्युलर पाथमध्ये काय होईल, आपण सगळं केस कोणाची पाहिलो, सर्क्युलर मोशन, त्यामध्ये आपण काय पाहिलो, सेंट्रिपिटल फोर्स. तर इनवर्ड पुलिंग फोर्स आपण त्याला काय म्हणलेलं आहे, सेंट्रिपिटल फोर्स. अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड्स इट. आता ही तर आपली पहिली केस झाली, जेव्हा आपण हातामध्ये स्ट्रिंग होल्ड केलेली होती. त्याच टाईमला एक पर्टिक्युलर टाईम झाल्यानंतर आपण काय केलं, दुसऱ्या केसमध्ये काय बघू आपण की जेव्हा केस 2मध्ये स्ट्रिंग काय केली, रिलीज केली, म्हणजे हातामधून जे काही आपण धागा धरला होता ते सोडून दिला. तर तेव्हा काय होईल बघा, जेव्हा स्टोन हा हातामधून सोडून दिला तर काय होईल, स्ट्रिंग रिलीज केली, हातामधून रिलीज केली, फी वेलॉसिटीमध्ये काय होणार, तो स्ट्रिंग भागणार, म्हणजे काय होणार, गती घेणार, कोणती, फी वेलॉसिटी. टँजेन्शियली तो काय करणार, स्ट्रेट डायरेक्शनमध्ये जाणार. म्हणजे तो आता काय करणार, सेंट्रिपिटल फोर्स त्याच्यावर लागणार का नाही, कारण का लागणार नाही, कारण एक जो आपण हातामधला जे एक एंड होता तो काय केला, आपण रिलीज केला, त्यामुळे याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स लागेल का नाही, म्हणजे सेंटर पुलिंग फोर्स लागेल का याच्यावर, नाही. तर फोर्स काय होणार, इथं स्टॉप होणार. कोणता फोर्स स्टॉप होणार, सेंट्रिपिटल. हा सेंट्रिपिटल फोर्सच कशासाठी आहे की सर्क्युलर पाथ फॉलो करण्यासाठी आपल्याला कोणता फोर्स लागतो, सेंट्रिपिटल फोर्स लागतो. म्हणजे तो फोर्स आता इथं काय झाला, रिलीज केल्यामुळं स्टॉप झाला, त्यामुळे हा लागणार का फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स नाही. मग स्टोन काय होणार, फ्लाय होणार, फ्लाय काय होणार, ऑफ होणार. फ्लाय ऑफ कसा होणार, कोणा डायरेक्शनमध्ये फ्लाय ऑफ होणार, स्ट्रेट लाईनमध्ये फ्लाय ऑफ होणार. मग वेलॉसिटी काय त्याची, डायरेक्शन टँजेन्शियल टू दी सर्कल ॲट इन्स्टंट. जेव्हा तो स्टोन आपण काय केला, रिलीज केला, त्याच डायरेक्शन, त्याच टाईमला, त्याच इन्स्टंटला जी त्या स्टोनची वेलॉसिटी असेल किंवा डायरेक्शन असेल ती कशी असणार, टँजेन्शियल असणार. कोणाला असणार, सर्कलला. जी काही सर्क्युलर पाथ आहे त्याच्या टँजेन्शियलला काय असणार, ती वेलॉसिटी असणार. कशी असणार, टँजेन्शियल कशी असणार, वेलॉसिटी कशी असणार, टँजेन्शियली वेलॉसिटी असणार. थांबा आपण काय करू, थोडंसं मोडून टाकू, जे काही आपण लिहिलेलं आहे ते काय करू, इरेज करू. तर नेक्स्ट तुम्हाला समजलं असेल मी सांगितलेलं काय होतं ते. आता केस 1 आणि केस 2 ते तुम्हाला समजली असेल. आता आपण बघू
नेक्स्ट टॉपिक जे काही सब टॉपिक नेक्स्ट आहेत ते आपण नेक्स्ट सब टॉपिक पाहू, दॅट इज केपलर्स लॉ. हा इंटरेस्टिंग आणि एक्झाम ओरिएंटेड एकदम इम्पॉर्टंट महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी एकदम इम्पॉर्टंट टॉपिक कोणता, केपलर्स लॉ. केपलर्स लॉ एकदम इम्पॉर्टंट आहे. आता केपलर्स लॉ हे असे सर्वजण म्हणतात, पण केपलरचं खरं नाव काय, तो जोन्स काय होतं, केपलर. आता केपलर्स लॉ समजण्या अगोदर आपल्याला काय समजावं लागेल की इलिप्स काय असतो हे आपल्याला समजावं लागेल. केपलर्सचे लॉ समजण्या अगोदर आपल्याला इलिप्स काय आहे ते समजावं लागणार. सपोज आता ही मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. प्रत्येक इलिप्सला किती फोकल पॉईंट असतात, 2. इथे बघा मी इथे सांगितले आहेत किती, F1 अँड F2. ते काय आहेत आपले फोकल पॉईंट्स आहेत. कोणाचे फोकल पॉईंट्स आहेत, याचे इलिप्सचे काय आहेत, 2 फोकल पॉईंट्स आहेत, F1 अँड F2. दीज आर द फोकल पॉईंट्स ऑफ इलिप्सचे काय आहेत ते फोकल पॉईंट्स आहेत. त्यानंतर बघा प्रत्येक फोकल पॉईंट्स किती किंवा फोकाय किती असतात, ईच अँड एव्हरी इलिप्ससाठी 2 फोकाय असतात. An ellipse is obtained when a cone is cut by an inclined plane. आता सगळ्यांनी कोण तर खालीच असतील, सगळ्याला स्वीट पदार्थ आवडतात, कोणाला आवडणार नाही, या काळामध्ये तर कोणी पण आवडतं. हे बघा, हे काय आपण एक कोणची डायग्राम, आता सगळ्याला माहिती आहे कोण कसा असतो, या टाईपचा कोण असतो. जेव्हा इन्क्लाइन प्लेन जेव्हा आपण पास केला, कुठून पास केला, एका कोनमधून, तर आपल्याला काय भेटतो, एक प्रकारचा, हे बघा मी इथं ड्रॉ केलेली डायग्राम, या प्रकारचा इलिप्स भेटतो. जेव्हा आपण एक कोन पास केला, कोनमधून एक इन्क्लाइन प्लेन काय केला, पास केला, तर आपल्याला काय भेटतो, एक प्रकारचा इलिप्स भेटतो. आता इलिप्स भेटतो, तर इलिप्सचं नाही का एक इक्वेशन आहे, जसं सर्कलचं इक्वेशन आहे तसं काय इक्वेशन कोणाचं आहे, इलिप्सचं पण आहे. काय आहे, x² बाय a² y² प्लस y² बाय b² इक्वल टू 1. हे कशाचं आहे इक्वेशन, इलिप्सचं. तर इलिप्स तुम्हाला समजलं असेल. इलिप्स जर समजलं तर आपल्याला केपलरचे लॉ काय करतील, एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये समजून जातील. द सम ऑफ द डिस्टन्सेस ऑफ द 2 फोकल पॉईंट फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन दी कर्व इज कॉन्स्टंट. म्हणजे काय की इलिप्समध्ये जे पॉईंट आहेत कोणते, ए आणि बी, याचे डिस्टन्स जे आहेत, ए पॉईंट आणि बीचं काय होतं, सम. म्हणजे सपोज इथे लिहिलेलं बघा, AF1 प्लस AF2 ए इक्वल असणार कोणाच्या, पॉईंट बीच्या. म्हणजे ए पॉईंट आणि 2 फोकल पॉईंटचे सम, बी पॉईंट आणि त्या 2 फोकल पॉईंटची सम, म्हणजे F1 आणि F2 ची सम काय असणार, डिस्टन्सेस कसं असणार, ते इक्वल असणार. सेम AF1 प्लस AF2 इक्वल्स टू BF1 प्लस BF2. तसंच सी पॉईंटवर सुद्धा CF1 प्लस CF2 याची सम काय असणार, कॉन्स्टंट असणार एव्हरी पॉईंटवर. तर इलिप्स जर समजला असेल तुम्हाला, मी सांगितल्याप्रमाणे की एक कोनवर आपण इन्क्लाइन प्लेन जेव्हा पास करतो तेव्हा आपल्याला काय भेटतो, इलिप्स भेटतो. इलिप्सचं तुम्हाला मी सांगितलं की इक्वेशन काय आहे, x² बाय a² प्लस y² बाय b² इक्वल्स टू 1. हे कशाचं इक्वेशन आहे, इलिप्सचं. आता त्यानंतर बघा केपलरचा पहिला नियम काय म्हणतो. केपलरचा फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ दी सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे ऑर्बिट, आता ऑर्बिट म्हणजे काय असते, आता सपोज हे काय प्रकारचं ऑर्बिट आहे, ही ऑर्बिट कोणाची असणार बघा, मून म्हणजे हा मून कोणाच्या भोवती रिव्होल्यूशन करतो, हा सनच्या भोवती रिव्होल्यूशन करतो. एव्हरी टाईम त्याला किती दिवस लागतात, आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे की 27 डेज. आता बघा हे काय आहे, सन आहे आणि हे काय आहे, मून आहे. तर हा रिव्होल्यूशन करण्यासाठी टाईम काय लागणार होतो आपल्या बुकमध्ये दिला आहे. तरी हा आहे सन. तर आपल्याला काय बघायचं की ऑर्बिट ही काय आहे, ही मूनची काय आहे, ऑर्बिट आहे. ही काय मूनची ऑर्बिट आहे, ती काय आहे म्हणते, इलिप्स आहे विथ दी सन. कोणासंग, सन संग. म्हणजे सर्क्युलर आहे का ती, नाही, कशी आहे, इलिप्स आहे. कोणासंग, सन संग. बट पुढची काय सेंटेन्स म्हणले आहे, वन ऑफ दी फोकाय. म्हणजे जे 2 फोकाय आहेत इलिप्सचे, त्या एका वर काय आहे, सन आहे आणि प्लॅनेट हा ऑर्बिटमध्ये आहे, तो काय आहे, इलिप्स आहे. कोणासंग, सन संग, कोणत्याही एका फोकायमध्ये. हा पहिला नियम आहे केपलरचा. म्हणजे हे बघा की हे इथे सन आहे, हा प्लॅनेट आहे, तर हा ऑर्बिट कशी आहे, इलिप्टिकल इन नेचर आहे. विथ रिस्पेक्ट टू वन फोकस, त्यावर कोण आहे, वन फोकाय, त्यावर कोण आहे, सन आहे. हा केपलरचा पहिला नियम आहे. आता इलिप्सचे हे तुम्ही बघले आपण
इलिप्समध्ये दोन मेजर किंवा मेजर ॲक्सिस आणि एक मायनर ॲक्सिस असतो. त्यामध्ये हा डिस्टन्स ते F1 फोकाय आणि F2च्या फोकाय जे काही डिस्टन्स असतं त्याला आपण याला ए आणि याला बी, तर टोटल डिस्टन्स हे 2a आहे, त्याला आपण मेजर ॲक्सिस म्हणतो. आणि जे काही एक सिंगल आहे त्याला आपण काय म्हणतो, मायनर सेमी मेजर ॲक्सिस असं म्हणतो. हे मेजर ॲक्सिस आणि सेमी मेजर ॲक्सिस आपण असं त्याला म्हणतो. त्यानंतर हा केपलरचा पहिला नियम तुम्हाला समजला असेल. त्यानंतर आपण केपलरचा सेकंड नियम बघू. तर केपलरच्या सेकंड नियममध्ये काय आहे, दी लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे लाईन जॉईनिंग, जी लाईन जॉईनिंग आहे, आता ही जी काही थिओरिटिकल आहे ती सोडा, मी तुम्हाला आधी समजून सांगतो की केपलरचा दुसरा नियम काय म्हणतो. जे काही एरिया आहे बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी मधला जे एरिया आहे पॉईंट ए आणि बी मध्ये विथ सन, हा जे काही एरिया आहे हा इक्वल एरिया आहे. कोणासंग इक्वल आहे, पॉईंट सी आणि डी मध्ये. हा कसा आहे, इक्वल एरिया आहे म्हणते. काय म्हणते, इक्वल एरिया इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे याला टाईमसुद्धा कसा आहे, सेम आहे. जर इथं 1 सेकंदमध्ये जितका एरिया काय केला, क्रॉस केला किंवा कर्व डायरेक्शनमध्ये केला, तेवढा जिकडे काय करणार, या 1 सेकंदमध्ये सुद्धा एरिया काय होणार, सेमच असणार. या इलिप्समध्ये पॉईंट ए पासून बी पर्यंत एरिया जे आहे A1 एरिया आपण याला समजू आणि हा A2 समजू. तर A1 इक्वल्स टू A2च असणार आणि टाईम पिरियड सुद्धा काय असणार, सेमच असणार. हा केपलरचा सेकंड नियम म्हणतो. काय म्हणतो की इक्वल एरिया असणार, टाईम पिरियड सुद्धा हा इक्वल असणार. कधी स्वीप्स इन इक्वल एरिया, हा आहे केपलरचा सेकंड नियम. तर जेव्हा प्लॅनेट मूव्ह फास्टर, कधी मूव्ह करतो फास्ट, सनच्या नियरेस्ट पोझिशनमध्ये, जर सनच्या नियरेस्ट जवळ जर प्लॅनेट असला, हे बघा सन आहे, याच्या जवळ काय आहे, प्लॅनेट आहे, या प्लॅनेट जवळ असला तेव्हा आपण सन काय करतो, वेलॉसिटी तर काय असणार कोणाची, प्लॅनेटची ही फास्ट असणार. याला आपण काय दर्शवले, V1, वेलॉसिटी V1. आणि हा जे थोडा लांब गेला, मूव्ह स्लोवर, इकडे काय होणार, तो स्लो मूव्ह करणार, कारण एरिया इकडे काय असणार, जर फास्ट मूव्ह केला तर काय होणार, ते एरिया जास्त होणार. मग केपलरचा सेकंड लॉ व्हॅलिड राहील का, नाही. म्हणजे हा जर सनच्या जवळ प्लॅनेट जर असला तर ते काय, वेलॉसिटी कशी असणार त्याची, फास्ट असणार. त्यामुळं काय होणार, तो एरिया जितका A to B मध्ये इक्वल आहे तेवढाच कव्हर केला, तेवढाच तो काय करणार, C to D मध्ये सुद्धा काय करणार, कव्हर करणार एरिया V2. आणि जे नियर आहे सनच्या तेव्हा वेलॉसिटी ही फास्ट असती, आणि जेव्हा तो वेलॉसिटी कमी असते कुठे, जेव्हा सनच्या लांब किंवा फार्देस्ट पॉईंटला असतो तेव्हा, म्हणजे वेलॉसिटी V1 इज ग्रेटर आहे कोणापेक्षा, वेलॉसिटी 2 पेक्षा. वेलॉसिटी V1 काय असणार, फास्ट. इथं स्वीप एरिया काय करणार, तो एरिया जास्त कव्हर करणार. आता केपलरचा दुसरा नियम आपण बघूया. आता केपलरचा कितवा नियम पाहायचा आपल्याला, तिसरा नियम. केपलरचा तिसरा नियम काय म्हणतो, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड दी सन. सनच्या अराउंड जे काही पिरियड आहे कशाचा, रिव्होल्युशनचा, ऑफ दी सन, कोणाचा, सनचा, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कसा आहे हा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ दी मीन डिस्टन्स ऑफ दी प्लॅनेट. प्लॅनेटच्या मीन डिस्टन्सला कसा असणार, तो क्यूब फ्रॉम दी सन. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी आर क्यूब, वेअर आर काय आहे, हा ॲव्हरेज डिस्टन्स फ्रॉम दी प्लॅनेट फ्रॉम दी सन. आणि टी काय आहे, पिरियड ऑफ रिव्होल्युशन. आर काय आहे, ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ दी प्लॅनेट, कोणाचं, प्लॅनेटचं काय, डिस्टन्स ॲव्हरेज फ्रॉम कुठून, सनपासून. आणि टी काय आहे, पिरियड ऑफ रिव्होल्युशन. ठीक आहे, पिरियड ऑफ रिव्होल्युशन. ठीक आहे, पिरियड ऑफ रिव्होल्युशन. आता केपलरने तिन्ही नियम दिले, बट याचा एक डिमेरिट्स आहे की ही नो एक्सप्लेनेशन ॲज टू व्हाय प्लॅनेट्स ओबे दीज लॉ. हे बुकमध्ये एक लाईन आहे, त्यामध्ये कशी ओबे केली याच्या मागचे त्याने कारण दिलेलं आहे का, प्लॅनेटरी मोशनच्या मागचे, नाही. केपलरचे तिन्ही नियम तुम्हाला मी सुरळीतपणे तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत, एकदम छान पद्धतीने. तुम्ही याचा पूर्णपणे अभ्यास करा. लेक्चर आजचं आपण वाइंड अप करण्या अगोदर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट आपण बघू की सर आयझॅक न्यूटनचं एक छोटासा टॉपिक आहे. सर आयझॅक न्यूटनचा आपण बघूत इंट्रोडक्शन. सर आयझॅक न्यूटन यांचा बॉर्न, म्हणजे ते जन्मले कुठे, जन्मले इंग्लंडमध्ये. कितीमध्ये जन्मले, इन इयर 1642. अँड त्यांची डेथ कधीमध्ये झाली,
इन 1727 ते काय झाले, डेथ झाले. आणि त्यांचा जन्म हा कुठला आहे, इंग्लंडमधला. ही गिव्ज हिज लॉज ऑफ मोशन. कशाचे दिले, मोशनचे काय दिले त्यांनी, लॉज दिले. कशाचे, मोशनचे लॉज दिले. मोशनचे काय दिले त्यांनी, लॉज दिले. इक्वेशन ऑफ मोशन सुद्धा दिले त्यांनी, इक्वेशन ऑफ मोशन सुद्धा दिले. आणि त्यानंतर थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी सुद्धा त्यांनी दिले. त्यांचे बुकचं नाव काय होतं, इन हिज बुक प्रिन्सिपिया. या बुकमध्ये त्यांनी लॉ ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन अँड थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक प्रिन्सिपिया. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. दिस इज कॉल्ड एज कॅल्क्युलस. आपण त्याला काय म्हणतो, कॅल्क्युलस नावाने ओळखतो. कॅल्क्युलस म्हणजे काय बेटांनो, की डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन, त्याला आपण काय म्हणतो, कॅल्क्युलस म्हणतो. आणि इक्वेशन्स ऑफ मोशन तुम्हाला माहीत आहेत, जे 3 इक्वेशन्स आहेत. एस इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस एटी. हे इक्वेशन आहेत. सर आयझॅक न्यूटनचं तुम्हाला समजलं. त्यानंतर आपण आज लेक्चरचं एकदा रिवाईज घेऊ, की आपण आजच्या टॉपिकमध्ये काय काय शिकलो, कोणते टॉपिक शिकले, कोणते इम्पॉर्टंट आहेत टॉपिक ते बघूया आपण. ग्रॅव्हिटेशन, जी काही पहिली स्लाईड होती आपली ग्रॅव्हिटेशन आणि जे काही स्टोरी होती बिहाइंड दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिस्कवर झाला यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर फोर्स आणि मोशन बघितलं, जे पुल आणि पुश, हा फोर्सचं डिफरन्स, आणि त्यानंतर डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स हे सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा बघितला डीपमध्ये. त्याच्यामध्ये केस 1 आणि केस 2, जेव्हा स्ट्रिंग होल्ड केली आणि स्ट्रिंग रिलीज केली. त्यानंतर केपलरचे फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ, केपलर थर्ड लॉ आणि इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. थँक्यू for watching video. Like and share, subscribe the channel. Next topic, stay tuned with me. Next topic coming, lecture 2. Thank you.